नमस्कार मित्रांनो, आर्या अकॅडमी यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आज व्हिडिओमध्ये आपण पोलीस भरती 2024 पद पोलीस शिपाई पोलीस भरती सराव प्रश्नपत्रिका संच क्रमांक 15 यामध्ये आपण सादर करणार आहोत. तुम्ही जर चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. चला तर मग व्हिडिओला स्टार्ट करूया. प्रश्न पहिला, पोलीस उपाधीक्षक व सहाय्यक पोलीस आयुक्ताची निवड कोण करतो? पोलीस उपाधीक्षक व सहाय्यक पोलीस आयुक्ताची निवड कोण करतो? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे राज्य लोकसेवा आयोग, हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक दुसरा आहे मित्रांनो, महाराष्ट्र पोलीस रेजिंग डे किंवा स्थापना दिवस डॅश रोजी स्थापन केला जातो. महाराष्ट्र पोलीस रेजिंग डे किंवा स्थापना दिवस डॅश रोजी स्थापन केला जातो. ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे 2 जानेवारी या दिवशी महाराष्ट्र पोलीस रेजिंग डे साजरा करण्यात येतो, हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक तिसरा मित्रांनो, CCTNS या प्रणालीचे पूर्ण नाव काय आहे? CCTNS या प्रणालीचे पूर्ण नाव काय आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे क्राईम अँड क्रिमिनल ट्रॅकिंग नेटवर्क सिस्टीम. काय आहे? क्राईम अँड क्रिमिनल ट्रॅकिंग नेटवर्क सिस्टीम, हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक चौथा मित्रांनो, महाराष्ट्र पोलीस दलाच्या ध्वजाचा रंग कोणता आहे? महाराष्ट्र पोलीस दलाच्या ध्वजाचा रंग कोणता आहे? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे गडद निळा आहे. काय आहे? गडद निळा, हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5 मित्रांनो, डॅशचे राज्य पोलीस दलाचे नियतकालिक मुखपत्र आहे. डॅशचे राज्य पोलीस दलाचे नियतकालिक मुखपत्र आहे. ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे दक्षता, हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6 मित्रांनो, खालपैकी कोणत्या ठिकाणी पोलीस आयुक्तालय नाही? खालपैकी कोणत्या ठिकाणी पोलीस आयुक्तालय नाही? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे नांदेड या ठिकाणी पोलीस आयुक्तालय नाही आणि सोलापूर, नाशिक, अमरावती या ठिकाणी आहे, पण नांदेड या ठिकाणी नाही, हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7 मित्रांनो, कोल्हापूर पोलीस परिक्षेत्रामध्ये खालपैकी कोणता पोलीस घटक नाही? कोल्हापूर पोलीस क्षेत्रामध्ये खालपैकी कोणता पोलीस घटक नाही? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे सोलापूर शहर. काय आहे? सोलापूर शहर, हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8 मित्रांनो, लातूर जिल्हा हा कोणत्या पोलीस परिक्षेत्रामध्ये येतो? लातूर जिल्हा हा कोणत्या पोलीस परिक्षेत्रामध्ये येतो? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे नांदेड या परिक्षेत्रामध्ये येतो, हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9 मित्रांनो, राज्यातील डॅश शहरास पोलीस आयुक्तालय नाही. राज्यातील डॅश शहरास पोलीस आयुक्तालय नाही. ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे धाराशिव. धाराशिव या ठिकाणी पोलीस आयुक्तालय नाही, हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10 मित्रांनो, पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी महाराष्ट्र राज्याचा पोलीस ध्वजा डॅश दिवशी प्रदान केलेला आहे. पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी महाराष्ट्र राज्याचा पोलीस ध्वज डॅश दिवशी प्रदान केलेला आहे. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे 2 जानेवारी 1961 रोजी, हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11 मित्रांनो, रश्मी शुक्ला यांचा पोलीस महासंचालक पदाचा कार्यकाल कधीपर्यंत आहे? रश्मी शुक्ला यांचा पोलीस महासंचालक पदाचा कार्यकाल कधीपर्यंत आहे? हा प्रश्न खूप इम्पॉर्टंट आहे मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे 3 जानेवारी 2026 पर्यंत यांचा कार्यकाल आहे, हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12 मित्रांनो, महाराष्ट्र पोलीस दलात खालीपैकी कोणते पद नाही? महाराष्ट्र पोलीस दलात खालीपैकी कोणते पद नाही? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे लॉन्स नायक. काय? लॉन्स नायक, हे पद नाही, हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13 मित्रांनो, पोलीस खात्यातील कोणते पद हे केवळ आणि केवळ पदोन्नतीनेच भरले जाते? पोलीस खात्यातील कोणते पद हे केवळ आणि केवळ पदोन्नतीनेच भरले जाते? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे पोलीस निरीक्षक, हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14 मित्रांनो, पोलीस कॉन्स्टेबल पदावर व्यक्तीची पदोन्नती झाल्यावर कोणते पद मिळते? पोलीस कॉन्स्टेबल पदावर व्यक्तीची पदोन्नती झाल्यावर कोणते पद मिळते? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे हेड कॉन्स्टेबल, हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15 मित्रांनो, महाराष्ट्र पोलीस दलाचे मुख्यालय कोठे आहे?
महाराष्ट्र पोलीस दलाचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे? हा प्रश्न खूप इम्पॉर्टंट आहे मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे मुंबई या ठिकाणी आहे. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16 आहे मित्रांनो. राष्ट्रीय विज्ञान दिन केव्हा साजरा केला जातो? राष्ट्रीय विज्ञान दिन केव्हा साजरा केला जातो? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे 28 जानेवारी या दिवशी राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा करण्यात येतो. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17 मित्रांनो. रामकृष्ण मिशनची स्थापना कोणी केलेली आहे? रामकृष्ण मिशनची स्थापना कुणी केलेली आहे? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे स्वामी विवेकानंद यांनी रामकृष्ण मिशनची स्थापना केलेली आहे. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18 मित्रांनो. 52 काशी सुबोध रत्नाकर काव्यसंग्रह खालीलपैकी कोणी लिहिलेला आहे? 52 काशी सुबोध रत्नाकर काव्यसंग्रह खालीलपैकी कोणी लिहिलेला आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे सावित्रीबाई फुले. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19 मित्रांनो. हवाई दलातील सर्वात वरिष्ठ अधिकाऱ्याला दर्जा कोणता आहे? हवाई दलातील सर्वात वरिष्ठ अधिकाऱ्याचा दर्जा कोणता आहे? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे एअर चीफ मार्शल. काय? एअर चीफ मार्शल. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20 मित्रांनो. महाराष्ट्राच्या पोलीस खात्यातील सर्वोच्च पद कोणते आहे? महाराष्ट्राच्या पोलीस खात्यातील सर्वोच्च पद कोणते आहे? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे पोलीस महासंचालक सर्वोच्च पद आहे. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 मित्रांनो. नॅशनल पोलीस अकॅडमी कुठे आहे? नॅशनल पोलीस अकॅडमी कोणत्या ठिकाणी आहे? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे हैदराबाद या ठिकाणी आहे. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 मित्रांनो. डॅडॅचा जागतिक कामगार दिवस आहे. डॅडॅचा जागतिक कामगार दिवस आहे. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे 1 मे या दिवशी जागतिक कामगार दिवस आहे. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 मित्रांनो. भारतामध्ये गृह खात्याची निर्मिती केव्हा करण्यात आलेली आहे? भारतामध्ये गृह खात्याची निर्मिती केव्हा करण्यात आलेली आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे 1858 रोजी भारतामध्ये गृह खात्याची निर्मिती करण्यात आलेली आहे. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 मित्रांनो. पोलीस खाते हा विषय कोणत्या सूचीमध्ये येतो? पोलीस खाते हा विषय कोणत्या सूचीमध्ये येतो? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे राज्य सूचीमध्ये येतो. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 मित्रांनो. भारतीय पोलीस सेवा प्रशिक्षण केंद्र कोठे आहे? भारतीय पोलीस सेवा प्रशिक्षण केंद्र कोणत्या ठिकाणी आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे हैदराबाद या ठिकाणी भारतीय पोलीस सेवा प्रशिक्षण केंद्र आहे. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 मित्रांनो. खालीलपैकी कोणती नदी महाराष्ट्रात पश्चिमेकडे वाहते? खालीलपैकी कोणती नदी आहे ती महाराष्ट्रात पश्चिमेकडे वाहते? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे तापी ही पश्चिमेकडे वाहणारी नदी आहे. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 मित्रांनो. राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी कोणत्या जिल्ह्यात आहे? राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी ही कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे पुणे या जिल्ह्यामध्ये आहे. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 मित्रांनो. महाराष्ट्रात एकूण डॅश जिल्हे आहेत. महाराष्ट्रात एकूण डॅश जिल्हे आहेत. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे 36 जिल्हे आहेत. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 मित्रांनो. भारतात सर्वात जास्त पाऊस डॅश येथे पडतो. भारतात सर्वात जास्त पाऊस डॅश या ठिकाणी पडतो. ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे चेरापुंजी या ठिकाणी भारतातील सर्वात जास्त पाऊस पडतो. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 मित्रांनो. महाराष्ट्रातील विधानसभा सदस्यांची संख्या किती आहे? महाराष्ट्रातील विधानसभा सदस्यांची संख्या किती आहे? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे 288 ही महाराष्ट्र विधानसभे सदस्यांची संख्या आहे. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31 मित्रांनो. भारताच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री कोण होत्या? भारताच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री कोण होत्या? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे सुचिता कृपलानी हे भारताच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री होत्या. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32 मित्रांनो. भारतात कोणत्या क्षेत्रात छुपी बेरोजगारीचे दर्शन घडते? भारतात कोणत्या क्षेत्रात छुप्या बेरोजगारीचे दर्शन घडते? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे कृषी क्षेत्रामध्ये छुप्या बेरोजगारीचे दर्शन घडते. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33 मित्रांनो. खेडेगावात कायदा व सुव्यवस्था राखण्याचे कार्य कोण करतो? खेडेगावात कायदा व सुव्यवस्था राखण्याचे कार्य कोण करतो?
ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे पोलीस पाटील हा करतो. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34 मित्रांनो, ग्रामसभेचे अध्यक्षस्थान कोण भूषवतो? ग्रामसभेचे अध्यक्षस्थान कोण भूषवतो? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे सरपंच हे अध्यक्षस्थान भूषवतात. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35 मित्रांनो, सपाट आरशामध्ये डॅडॅश नेहमी आभासी प्रतिमा तयार होते. सपाट आरशामध्ये डॅडॅश नेहमी आभासी प्रतिमा तयार होते. ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे आरशाच्या पाठीमागे. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36 मित्रांनो, संविधानानुसार वने डॅडॅचा भाग आहे. संविधानानुसार वने हे डॅडॅचा भाग आहे. ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे समवर्ती सूचीचा भाग आहे. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37 मित्रांनो, भारतातील उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशाची नियुक्ती डॅडॅशद्वारे केली जाते. भारतातील उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशाची नियुक्ती डॅडॅशद्वारे केली जाते. ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे राष्ट्रपतीद्वारे केली जाते. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38 मित्रांनो, खालीलपैकी कोणते तापमानाचे एकक आहे? खालीलपैकी कोणते तापमानाचे एकक आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे डिग्री सेल्सिअस हे तापमानाचे एकक आहे. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39 मित्रांनो, जेव्हा एका धातूला गरम केले जाते तेव्हा काय होते? जेव्हा एखाद्या धातूला गरम केले जाते तेव्हा काय होते? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे तो प्रसरण पावतो. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40 मित्रांनो, भारतातील हरित क्रांतीचे जनक कोण? भारतातील हरित क्रांतीचे जनक कोण? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे डॉक्टर एम.एस. स्वामीनाथन हे भारताचे हरित क्रांतीचे जनक आहेत. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 41 मित्रांनो, सावित्रीबाई फुले यांचा जन्म डॅडॅश येथे आहे. सावित्रीबाई फुले यांचा जन्म डॅडॅश या ठिकाणी झालेला आहे. ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे नायगाव या ठिकाणी झालेला आहे. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 42 मित्रांनो, कमवा व शिका या संकल्पनेचे मूळ जनक कोण? कमवा व शिका या मूळ संकल्पनेचे जनक कोण? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे कर्मवीर भाऊराव पाटील. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 43 मित्रांनो, भारतातील सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठी बँक कोणती आहे? भारतातील सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठी बँक कोणती आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडिया ही सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठी बँक आहे. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 44 मित्रांनो, नाबार्डचे मुख्यालय कोठे आहे? नाबार्डचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे? हा पण प्रश्न खूप इम्पॉर्टंट आहे मित्रांनो, खूप वेळेस विचारण्यात गेलेला आहे. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे मुंबई या ठिकाणी नाबार्डचे मुख्यालय आहे. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 45 मित्रांनो, दुष्काळाच्या प्रश्नावर खतफोडीच्या बंडांशी खालीलपैकी कोण संबंधित होते? दुष्काळाच्या प्रश्नावर खतफोडीच्या बंडांचे खालीलपैकी कोण संबंधित होते? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे महात्मा फुले. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 46 मित्रांनो, महात्मा ज्योतिबा फुले यांचा जन्म कधी झाला आहे? महात्मा ज्योतिबा फुले यांचा जन्म कधी झाला आहे? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे 11 एप्रिल 1827 रोजी महात्मा फुले यांचा जन्म झालेला आहे. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 47 मित्रांनो, संयुक्त राष्ट्र ही आंतरराष्ट्रीय संघटना डॅडॅश रोजी स्थापन झाली. संयुक्त राष्ट्र ही आंतरराष्ट्रीय संघटना डॅडॅश रोजी स्थापन झालेली आहे. ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे 24 ऑक्टोबर 1945 रोजी ही संघटना स्थापन झालेली आहे. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 48 मित्रांनो, वसुंधरा दिवस कोणत्या दिवशी साजरा करण्यात येतो? वसुंधरा दिवस कोणत्या दिवशी साजरा करण्यात येतो? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे 22 एप्रिल या दिवशी वसुंधरा दिवस साजरा करण्यात येतो. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 49 मित्रांनो, संगणक हे एक डॅडॅश साधन आहे. संगणक हे एक डॅडॅश साधन आहे. ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे इलेक्ट्रॉनिक हे साधन आहे. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 50 मित्रांनो, फेसबुकचे डॅडॅश संस्थापक आहेत. फेसबुकचे डॅडॅश संस्थापक आहेत.
ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे मार्क झुकरबर्ग हे संस्थापक आहेत. हे आपलं योग्य आन्सर होईल. अशा होते मित्रांनो आपले 50 प्रश्न अत्यंत महत्त्वाचे, वारंवार परीक्षेला येणारे आणि वारंवार रिपीट होणारे. तुम्हाला जर व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. भेटत पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.